अरे बापरे, हा डावरे इथे काय करतोय? याने पाहायला नको, नाहीतर उधारी परत मागायचा. नाही, इथून इथून सटकलं पाहिजे, सटकलं पाहिजे. अविनाश, अरे डावरे, इकडे कुठे? माझे उधारीचे पैसे घेतल्यापासून आज तोंड दाखवतस. अरे हो डावरे, काय करतोय? चल जरा तिकडे जाऊ. इकडे नाही, इकडे दे माझे पैसे. अरे चल ना तिकडे, सांगतो तुला. चल तू. काय तू तिकडे चहावाल्याच्या इथे? ए, माझे आत्ताचे आत्ता पैसे दे. आणि जे पैसे घेऊन गेल्या उधारीचे त्याच्यानंतर आता दिसतोय तुम्हाला. डावरे, मी आता तसले धंदे करत नाही ना. मी आता साधी सरळ नोकरी करतोय बघ. ए चुप, ऐकू नको. मला माझे पैसे दिले नाही ना तर तुला उभा चिरून टाकेन. अरे डावरे, मी खरंच सांगतोय. अरे नोकरी करतो मी सध्या, हे बघ. आणि मोठ्या ठिकाणी नोकरी करतो. या महिन्याचा पगार झाला ना की पहिले पैसे देऊन टाकतो तुला, खरंच. ए दीड दमडीचा, मला माझे पैसे पाहिजेत. म्हटलं ना डावरे, देतो नंतर. ए शाण्या, नंतर कोणी बघितलंय नंतरला अंतर. मला माझे पैसे पाहिजेत, नाहीतर डाव्या हाताने उजव्या कानाखाली वाजवेन तुझ्या. बरं, सॉरी सॉरी सॉरी. बरं, फोन आहे का तुझ्याकडे? हा दे तर, एक फोन लावायचा आहे. तुला पटायला पाहिजे ना, मी नोकरी करतो ते. दे फोन, दे. ठीक आहे. वेलकम टू चौधरी पॅलेस. हाऊ कॅन आय हेल्प यू सर? नमस्कार मॅडम. मॅडम, तुमच्या इथे जे अविनाश म्हणून काम करतात त्यांचा नंबर मिळेल का? अविनाश, जे परी बेबीचे ड्रायव्हर आहेत ना, ते. तुम्ही कोण बोलताय? मी त्यांचा मित्र बोलतोय, डावरे. हो, निरोप असा द्या की अविनाशला म्हणावं की डावरेला आल्या आल्या फोन कर मग. ओके. थँक्यू. झालं? पटला विश्वास? म्हटलं ना, देतो एक महिन्याभरात पैसे. पगार झाल्या झाल्या पहिले पैसे तुला देऊन टाकतो. पगार झाल्या झाल्या रे, मला 24 तासाच्या आत पाहिजेत माझे 25,000. नाहीतर तुला दाखवतो मग. या डावरीच्या तर 25,000 कस? सॉरी यश, मी आज ऑफिसमध्ये नाही आले, कारण मला असं वाटलं तू ऑफिसमध्ये होतास तर. काय झालं यश? नाही, मला सांग, वहिनी नक्की दादाशी भांडण झालं हेच सांगायला इथे आली होती? हा? वहिनी दादाशी भांडण झालं हेच सांगायला इथे आली होती की अजून काही काम होतं? हो का? छत्री इथे कशी काय आली? हा? काय? ही छत्री इथे कशी आली नेहा? I'm extremely sorry, यश. ते छत्री माझ्याकडे होती. तुझ्याकडे? आता परत खोटं बोलणार या? का असं वागताय काकू? ते काय झालं, ऑफिसमध्ये सेंट्रल एरियामध्ये तू विसरला होतास बहुतेक. तर मला दिसली ना, मग म्हटलं की ती घरी येऊन घेऊन जावी आणि तुला घरीच देईन. पण अनफॉर्च्युनेटली मी विसरून गेले आणि आज आठवलं मला नेमकं. तर आज दिली मी ती नेहाकडे. आय एम सो सॉरी. अरे नाही,
सॉरी काय, इनफॅक्ट थँक्यू सो मच. तू आठवणीने छत्री घेऊन आलीस. माझ्यामुळे नेहा चिडली असेल ना तुझ्यावर. चिडली होती, नॉट एनी मोर. थँक्यू, थँक्स वन्स अगेन. तुला अशी छत्री हवी का? तर मी नेहा आणि पहिला रिक्वेस्ट करतो, तुझ्यासाठी पण अशी छत्री बनवतो. अरे नाही नाही, नको नको. मी काय करणार ना, तशी मी छत्री वापरत नाही. सो इट्स ओके. ए उभा कायस, ठेवते क्विक. काकू तुझ्यासाठी, तुझ्या आवडीचा जिंजर लेमन टी. म्हटलं ऑफिसून दमून आला असशील तर थोडं तुझं फेवरेट तुला द्यावं. थँक्स, पण तू कशाला त्रास घेतला? सहज म्हटलं दमलायस ना तू म्हणून आणलं. हॅव इट. ऑफकोर्स ऑफकोर्स. आता शांतपणे बसून चहा घेईन मी. छत्री मिळाली आहे. आय एम सो रिलीव्ड. कुठे कुठे शोधलं मी हिला, बापरे. पण कळलं, मी छत्री हरवली नव्हती, ती ऑफिसमध्ये राहिली होती. एनिवेज, मी फ्रेश होऊन येतो, मग बसून चहा घेऊ. मी आलो. नेहा प्लीज प्लीज यशला काहीही सांगू नकोस. नाही सांगणार, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. पण प्लीज तुम्ही असं खोटं बोलणं बंद करा. हे मला आवडतही नाही आणि मला पटतही नाही. सॉरी, नाही बोलणार. प्लीज सॉरी नकोय मला. तुमचं हे वागणं बंद करा आणि मला खोटं बोलायला लावू नका. ₹220 फक्त. आज बराच पाऊस लागला, मज्जा आली राव. हो ना. नेहाच्या घरात आत्ता लाईट होती का? तुला एक पेगही चढलाय वाटतं. काही नाहीये तिथे. नक्की? अरे हो, चल चल. अरे पासबुक. अरे हो, नेहा आणि माझं जॉईंट अकाउंट आहे. चला बाबा, या अकाउंट मध्ये तरी पैसे असायला पाहिजेत. टुडेट नाहीये. असतील याच्यात तर बऱ्यापैकी पैसे मिळतील. बरं झालं हे तरी मिळालं. देवासमोर पण पैसे नाही ठेवते रे बाई. कसं होणार? परी काय बाई आहे. पोरीला पण 10-20 रुपयेच देत होती. आता मस्त मोठ. जाऊ दे, एवढे तर एवढे 25,000 एवढे तरी मिळतील. कमी होतील. ते सगळं व्यवस्थित ठेवलं पाहिजे.
परी बेटा, आपलं सिक्रेट असं नाही फोडायचं. सगळं व्यवस्थित आहे, जसं आलो होतो तसं आहे. अरे गेले कुठे सगळे? गुड मॉर्निंग पप्पा. गुड मॉर्निंग. काय आज नेहाने सगळ्यांना एकत्र ब्रेकफास्ट बनवलं? काय स्पेशल काय? अरे माहित नाही, विचारून येते हं. बरं. काही स्पेशल आहे का आज ब्रेकफास्ट मध्ये? अगं तुला माहिती नाहीये? नाही काकू, तुम्ही बोलवलं ना, मला कसं माहिती असणार? अगं मी कुठे, तूच बोलावलंस ना? नाही. आज आहे पण की ते? कमालच झाली, बोलावलंय कोणी? हे काय? काय सगळं? अरे अरे हे सगळं कोणी केलंय? मी बनवलंय. अय्या सेमी वहिनी, तुम्ही? आणि हे काय? अरे आज नवीन नाटकाचा पहिला प्रयोग दिसतोय. असं का बोलताय पप्पा? ऍक्च्युली मी आज सरप्राईज म्हणून सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवलाय. नाही पण हे असं मग फॅन्सी ड्रेस करून? दागिने नाहीत, मेकअप नाही, नवीन साधी साडी एकदम, काय आहे काय? ते तुम्हीच म्हणता ना पप्पा, साधी राहणी, साधी विचारसरणी. नाही मी असं नाही म्हणत, मी असं म्हणतो की साधी राहणी, उच्च विचारसरणी. हो तेच तेच. मी शिकेन हळूहळू पप्पा. बर. पण वहिनी तुम्ही आज चक्क किचन मध्ये? का माझ्या घरात मी किचन मध्ये असू शकत नाही? आणि आपल्या फॅमिलीसाठी ब्रेकफास्ट बनवू शकत नाहीये का मी, मिथिला? खरंय, मी आपलं सहजच विचारलं. मी पण सहजच ब्रेकफास्ट बनवलाय. म्हटलं एरवी दररोज नेहाच आपल्यासाठी ब्रेकफास्ट बनवते आणि आपण खातो, तर आज तिला थोडा आराम द्यावा आणि आपण ब्रेकफास्ट बनवावा. कुठल्या रेस्टॉरंट मधनं मागवलंय? नाही नाही, रेस्टॉरंट नाही, मी स्वतः बनवलंय. जोक. पप्पा मी खरंच सांगतेय. हो तुम्ही हवं तर स्टाफला विचारा ना. स्टाफ. हो का? अगं बनवलंच ना, मग वाढ की. हो पप्पा. आजचा दिवस त्रिकाल विश्वामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. नेहा अगं बस ना, हा, आणि खाऊन बघ कसं झालंय ते. मिथिला बस बस प्लीज बस. स्टाफ वाढायला घ्या. ठीक आहे पप्पा. दोघींनी जरा खाऊन मग सांगा बरं कसं झालंय ते. नाही म्हणजे उद्या सिम्मीला आणखीन डबल हुरूप आला पाहिजे ना ब्रेकफास्ट बनवायला. सिमी वहिनींवर कालच्या पोळीचा परिणाम झालेला दिसतो. नेहा कसं झालंय? छान झालंय. छान झालंय. एका दिवसाच्या परफॉर्मन्स वरती असं जोखून आहे कोणाला? अगं यशला फोन लाव ना जरा. Yeah, so we'll meet then. Yep. Yeah, sorry. काय झालं? आजोबा बिझी येतोय. Thanks, bye. आला त्याच. स्पीकरवर ठेव. हॅलो नेहा, फोन केला होता का? काय झालं? ज्वालामुखी, भूकंप, सुनामी. आजोबा काय झालं? हे सुद्धा जरा कमी पडेल असं काहीतरी इथे घडतंय रे बाबा.
भयानक म्हणजे इज एव्हरीथिंग ओके? काय झालंय? अरे नॉट ओके. तू ताबडतोब इकडे निघून ये बरं. आजोबा नीट सांगता का मला प्लीज, काय झालंय? अरे आजच्यासारखं मुहूर्त परत तुला सापडणार नाही. तडक निघून ये. आणि सुरबाईलाही जरा कळू दे, तू माझा शब्द किती पाळतोस ते, त्याला किती मान देतोस ते कळू दे तिला. ती ऐकतीये बरं का? हा, फोन स्पीकर वरती आहे. नेहा जरा मला सांग प्लीज, काय झालंय? यश काही नाही. अरे सिमी काकू ना अचानक खूप छान वागायला लागल्या. असा सगळ्या गोष्टीत पुढाकार घेताय आणि खूप उत्साहाने काम करताय. मग चांगलं आहे ना, प्रॉब्लेम काय? हो, पण आजोबा त्यांची टेर घेताय. अरे मी टेर वगैरे काही खेचत नाही. मी सत्य काय ते बोलतोय. आजोबा अगदी सत्य बोलायची गरज नाहीये, पण कौतुक करू शकता ना तुम्ही. अरे कौतुक कसं करू मी? मला काही हे कौतुकास्पद वगैरे वाटत नाहीये. उलट थोडस विचित्रच वाटतंय. विचित्र वाटतंय? अरे हे सगळं विचित्र नाहीये का मला सांग. अरे यश तू मला सांग, असा जंगलामध्ये मुक्तपणे फिरणारा वाघ अचानक जर गवत खायला लागला तर ते विचित्र नाहीये का? आजोबा काय बोलताय तुम्ही ना, सिमी काकूनी काही वाईट केलं तरी तिला बोलता, काही चांगलं केलं तरी तिला बोलता. नॉट फेअर आजोबा, तुम्ही ना कन्फ्युज करून ठेवता. कोण कन्फ्युज करते? मी कधी? आज सिम्मी कन्फ्युज करतीये. आजोबा बरं बाबा, हे बघ मी ना काही बोलतच नाही, तुम्ही बोला. तुम्ही ना आजोबा सुरुवातीपासून सिमी काकू बद्दल गैरसमजच केलाय. जरा समजून घ्या ना तिला प्लीज. ती काहीतरी चांगलं करते ना आता. तिच्या परीने थोडासा प्रयत्न करते ती, समजून घ्या ना तिला. काय करू, यशला सिमी काकूंबद्दल खरं सांगू शकत नाहीये मी. त्याच्या मनात त्यांच्याबद्दल किती आदर आहे, किती प्रेम आहे, मला खरंच कळत नाहीये मी काय करू. आजोबा, हॅलो आजोबा. यश, आजोबा बाहेर गेले. शुअर मी बोललो तर चिडले असणार ते माझ्यावर. बरं नेहा, हे बघ मला काय वाटतं, ती चांगलं करत असेल काय, ते चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघूया आपण. उगाच कशाला काहीतरी बोलायचं. ओके चल ठेव फोन, मी येतो थोड्या वेळात. अकाउंट मधले सगळे पैसे काढून 3 वर्ष आधीच अकाउंट क्लोज केलंय नेहाने. माझ्यासाठी दमडी ठेवली नाहीये. आता त्या डावरेचे पैसे कसे देऊ आणि कुठून आणू 25,000? आणि पैसे दिले नाही तर तो पॅलेसवर येणार आणि तिथल्या सगळ्या प्लॅनची माती होणार. काय करू काय करू काय करू? अरे वा, हिचं कानातलं तर सोन्याचं आहे. हे तर नक्कीच असेल 22-25 हजाराचं. चला 25 हजाराची सोय झाली. निज निज बाळा रे, अंगाई गातो मी तुझला, गात गात गळा माझा तुझला. निज निज